हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 26 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जाला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. ऊर्जाला ही गोष्ट कळली आहे की हर्षवर्धनने तिचं आणि शौर्याचं लग्न का स्वीकारलं होतं आणि ऊर्जाला घेऊन तो आपल्या घरी का आला होता. ऊर्जाला समजलंय की हर्षवर्धनने फक्त 10 दिवसांच्या आत तिला घराबाहेर काढण्याचं व्रत घेतलंय आणि ते सुद्धा वटपौर्णिमेच्या व्रता दिवशीच ही गोष्ट तिला दिव्याने सांगितली आहे. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्का बसलाय. आपला सासरा किती पाताळयंत्री आहे हे ऊर्जाला कळून चुकलंय आणि त्यातच अर्पिता ही सुद्धा शौर्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत ठेवतीये आणि विजया तिला काहीच बोलली नाही. त्यामुळे सुद्धा ऊर्जा चिडली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही हॉलमध्ये येऊन बसलेली असते. नेहमीप्रमाणे 9:30 वाजता तिला असं वाटतं की शौर्यने मेसेज तर केला नाही, पण मी येऊन बसली आहे. शौर्यला जर माझ्याबरोबर बाहेर यायचं असेल तर तो सुद्धा येईल. ऊर्जा शौर्याची वाट पाहत असते, पण पाहता पाहता 20 मिनिटं होऊन जातात. ऊर्जा विचार करते, येथे मी 20 मिनिटांपासून येऊन बसली आहे, पण शौर्य आला नाही. याचा अर्थ त्याला माझ्याबरोबर फिरायला यायचं नाही आहे. त्याला हे भांडण असंच सुरू ठेवायचं आहे. हा विचार करून ऊर्जा ही जाग येऊन उठणार. तेवढ्यात ती बाजूला पाहते तर शौर्य आलेला असतो. शौर्य आणि ऊर्जा एकमेकांच्या जवळ येतात, एकमेकांकडे पाहत असतात. पण काही क्षण शौर्यही काही बोलत नाही आणि ऊर्जासुद्धा काही बोलत नाही. आणि शौर्य हा ऊर्जाला विचारतो, ऊर्जा तू येथे का येऊन बसली आहेस? तर ऊर्जा ही काहीच न बोलता जाऊ लागते. शौर्य विचारतो, आपण दोघांनी बाहेर जायचंय म्हणून ते येथे आली आहेस का 9:30 वाजता? ऊर्जा म्हणते हो. शौर्य विचारतो, मग तुला बाहेर जायचं होतं माझ्याबरोबर, तर मग तुम्हाला मेसेज का नाही केला? तर ऊर्जा उत्तर देते, तू तरी कोठे गेलास, मग मी मेसेज का नाही केला असं का विचारतोस? शौर्य म्हणतो, ऊर्जा आता हा निर्णय तुझा आहे. तुला जर माझ्याबरोबर यायचं असेल तर आपण बाहेर जाऊ शकतो, पण तुझ्या मनाविरुद्ध मी काहीच करणार नाही. जर तुझी इच्छा असेल तरच आपण बाहेर जाऊया. ऊर्जा शौर्याकडे रागारागाने पाहते, काहीच बोलत नाही आणि घराबाहेर निघून जाते. शौर्याला समजतं की ऊर्जाला माझ्याबरोबर बाहेर यायचं आहे, त्यामुळे तोही खूप खुश होतो. आणि इकडे विजया आणि हर्षवर्धन त्यांच्या रूममध्ये असतात. हर्षवर्धन काहीतरी काम करत असतो आणि विजया साड्या कपाटात ठेवत असते. आणि साड्या कपाटात ठेवताना तिचं गुणगुणणं सुद्धा चालू असतं. ती गाणं गुणगुणत असते. हर्षवर्धन हे ऐकतो आणि विचारतो, विजया आज तुझा मूड खूपच छान दिसतोय. तर विजया म्हणते, बायकोकडे एवढं लक्ष आहे, कळलं एवढं तुम्हाला? तर हर्षवर्धन म्हणतो, माझं सगळ्यांकडे सगळं लक्ष असतं, पण तुझं आपल्या मुलांकडे लक्ष नाही आहे. विजया म्हणते, माझं आपल्या दोन्ही मुलांकडे बारीक लक्ष आहे. तर हर्षवर्धन विचारतो, मग आज शौर्य रात्री जेवायला नव्हता का? याचं कारण काय आहे? तर विजया फक्त स्माईल करते आणि तिच्या साड्यांचीच घड्यामोड करत असते. हर्षवर्धन विचारतो, विजया मला तुझी स्माईल नको आहे, मला उत्तर हवं आहे. शौर्य जेवायला का नव्हता संध्याकाळी? तर विजया म्हणते, कारण तीर्थ आणि शौर्यने नूडल्स बनवून खाल्लेत. हर्षवर्धन विचारतो, ऊर्जासुद्धा नव्हती जेवायला? विजया म्हणते, नव्हती तर नव्हती, तुम्हाला एवढा काय फरक पडतो? हर्षवर्धन विचारतो, आज मी ऊर्जाचं नाव घेतलं आणि तू तोंड वाकडं केलं नाही, हा बदल कसा घडला? तुझ्या आनंदाचं कारण मला कळत नाहीये. तर विजया म्हणते, तुम्हाला सुद्धा अनेक गोष्टी कळत नाही. ऊर्जा आणि शौर्य फक्त आज रात्री जेवायला नव्हते, तर त्यांनी कालही जेवण केलं नाहीये. आज सकाळी सुद्धा त्यांनी नाश्ता केला नाहीये. आणि शौर्य हा ऊर्जाला न घेताच कोर्टात निघून गेला. कोर्टात सुद्धा ते भेटले नाही, बोलले नाही. हे तुम्हाला माहीत नाहीये. हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धन विचारतो, काही झालंय का? त्यांच्यात काही बिनसलंय का? तर विजया सांगते, ते मला माहीत नाहीये, पण नक्कीच काहीतरी झालंय. कारण काय ते सुद्धा मला माहीत नाहीये, पण त्यांच्यात खूप मोठं आणि कडाक्याचं भांडण झालंय हे मला दिव्याने सांगितलंय. तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, अगं ती दिव्या बिंडोके, तिला काडीची अक्कल नाहीये, तिच्यावर कशाला विश्वास ठेवतेस? तर विजया म्हणते, ती मस्त बिंडोक आहे, पण मी नाहीये ना. मला सगळं माझ्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतंय. मी तुम्हाला जे सांगितलं ना ते सगळं मला माहिती आहे की ऊर्जा आणि शौर्य हे एकमेकांबरोबर जात नाहीये, एकमेकांशी बोलत नाहीये. त्यांचं नक्कीच काहीतरी भांडण झालंय. हर्षवर्धन म्हणतो, जर असं झालं असेल ना तर खूपच चांगलं झालंय आणि ते जर यावेळेस झालंय
तर आणखीनच चांगलं झालं आहे. तर विजया म्हणते, यावेळेस काय आणि दुसऱ्या वेळेस काय, हे होणं खूप महत्त्वाचं होतं. त्या दोघांमध्ये भांडण होणं खूप महत्त्वाचं होतं. हर्षवर्धन विजयाला समजावून सांगतो, विजया, सध्याची वेळ खूप महत्त्वाची आहे. विक्रांतच्या केससाठी मी पद्मा आणि विक्रांतचं लग्न लावून देतोय आणि ऊर्जा आणि शौर्य या दोघांनी एकत्र असणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. जर शौर्य आणि ऊर्जाचं भांडण झालं असेल तर तसंच ऊर्जाची 50% शक्ती कमी होईल आणि 50% शक्ती असलेल्या ऊर्जाबरोबर लढणं आणि तिला हरवणं हे मला जास्त सोपं जाणार आहे. त्यामुळे जर त्या दोघांमध्ये भांडण झालं असेल तर त्या भांडणाला आणखीन हवा दे. त्या दोघांमधील भांडण पेटलं पाहिजे. त्या दोघांमध्ये आणखीन वाद व्हायला पाहिजे आणि हे माझ्यासाठी खूप फायदेशीर आहे, असंच व्हायला पाहिजे. इकडे शौर्य आणि ऊर्जा हे दोघेही गार्डनमध्ये येऊन बसलेले असतात, बेंचवर बसलेले असतात. पण दोघेही एकमेकांशी एक शब्दही बोलत नाही, एकदम गप्प असतात, एकदम शांत असतात. त्यामुळे शौर्य हा ऊर्जाकडे पाहत राहतो आणि म्हणतो, ऊर्जा. तर ऊर्जा म्हणते, एक मिनटं शौर्य, आधी मला सांग, माझ्याशी कोण बोलणार आहे? शौर्य विचारतो, म्हणजे? ऊर्जा त्याला सांगते, जर माझ्याशी माझा नवरा शौर्य बोलणार असेल तर त्याची ऊर्जा त्याच्याशी बोलेल, पण जर माझ्याशी ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा ॲडव्होकेट शौर्य जहागीरदार बोलणार असेल तर मग त्याच्याशी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे बोलेल, एवढं लक्षात ठेव. शौर्यला खूप वाईट वाटतं. शौर्य म्हणतो, ऊर्जा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला त्या ऊर्जाशी बोलायचं आहे जी माझी बायको बाहेर माझी वाट पाहत बसली होती की कधी मी येतोय, तिच्याशी बोलतोय आणि आम्ही बाहेर फिरायला जातोय. ऊर्जा खूप इमोशनल होते. शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, आपण दोघांनी ठरवलंय ना, हा वेळ फक्त आपला आहे आणि त्या पद्माच्या. तर ऊर्जा म्हणते, शौर्य, मला कोणत्याही केसबद्दल सध्या काहीच बोलायचं नाही आहे. तुला माहिती आहे ना, आपण त्या विषयावर बोललो तर आपल्यात नक्कीच भांडण होईल आणि मला सध्या तुझ्याशी भांडायचं नाही आहे. आपण दोघे या विषयावर नको बोलायला. आपण दोघे एकमेकांबद्दल नाही बोलू शकत का? एकमेकांच्या आयुष्याबद्दल नाही बोलू शकत का? शौर्य म्हणतो, ऊर्जा, तसं नाही आहे. मला असं वाटलं तुला आपल्याबद्दल बोलण्यात काही इंटरेस्ट नसेल म्हणून मग तो विषय काढला. तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, जर आपण दोघे केसेसबद्दलच बोलत बसलो ना तर आपण आयुष्यभर एकमेकांशी भांडतच राहू. कारण आज या केसवरून उद्या त्या केसवरून आपल्या दोघांमध्ये भांडण होणारच आहे आणि मला त्याबद्दल भांडायचं नाही आहे. मला आपलं नातं असं हवं आहे की दिवसभर आपण कितीही केसेस लढल्या पण संध्याकाळी आल्यावर आपलं काम सोडून आपल्या दोघांबद्दल बोलायला आपल्याकडे काहीतरी असायला हवं. शौर्य म्हणतो, हो ऊर्जा, मलासुद्धा तेच आयुष्य हवं आहे आणि मलासुद्धा माझी ऊर्जा हवी आहे. जी ऊर्जा माझी वाट पाहत होती, मला माझी मिसेस बायको हवी आहे. हे ऐकून ऊर्जाही खुश होते. शौर्य पुन्हा एकदा पद्माचा विषय काढतो तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, मला त्या विषयाबद्दल नाही बोलायचं आहे. शौर्य म्हणतो, ठीक आहे, उद्या तू माझ्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत ठेवणार आहेस का? ऊर्जा म्हणते, हो ठेवणार आहे. शौर्य म्हणतो, किती छान आहे हे सगळं, आणि तुझ्या आईला सांग की आता तुझा मूड ठीक झाला आहे. ऊर्जाला आश्चर्य वाटतं. ऊर्जा विचारते, आईने तुला कॉल केला होता? शौर्य म्हणतो, हो मग का नाही करणार. त्यांनी तुला कॉल केला, तू त्यांच्याशी नीट बोलली नाही, मग त्यांना असं वाटलं की तुझं काहीतरी बिनसलंय म्हणून त्यांनी मला कॉल केला आणि मला सांगितलं की ऊर्जाशी बोल, ऊर्जाचं काहीतरी बिनसलंय. पण त्यांना काय माहीत आपल्या दोघांचंच काहीतरी बिनसलंय. ऊर्जा ही शौर्यला म्हणते, जाऊ दे, आता तर सगळं ठीक झालंय ना, आपण या केसबद्दल न बोललेलंच बरं. शौर्य म्हणतो, ऊर्जा, मला माहिती आहे, मी तुला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ना तरी तू तुझा हट्ट सोडणार नाही आहे. तर ऊर्जा म्हणते, शौर्य, हा हट्ट नाही आहे, तर हा ध्यास आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याचा ध्यास, न्याय मिळवून देण्याचा ध्यास, आणि हा ध्यास मी कधीच सोडणार नाही. शौर्य म्हणतो, ठीक आहे ऊर्जा, या केस बाहेरसुद्धा आपलं एक पर्सनल आयुष्य आहे आणि आपल्या पर्सनल आयुष्यावर त्या केसचा कधीही परिणाम नाही होऊ द्यायचा. यानंतर माझ्याशी कधीही भांडायचं नाही, माझ्यावर कधीही चिडायचं नाही. ऊर्जा म्हणते, शौर्य, त्या दिवशी आपल्या दोघांमध्ये भांडण झालं, आपण दोघे एकमेकांना ओरडलो, एकमेकांवर चिडलो, पण आता आपण ते सगळं विसरून जाऊया. शौर्य म्हणतो, हो खरं आहे, मला आहे ना तुझ्याशिवाय बिलकुल करमत नाही, त्यामुळे माझ्याशी असं भांडण करत जाऊ नको. ऊर्जा म्हणते, ऊर्जा काही बोलत नाही. शौर्य म्हणतो, वा रे वा, किती तो इगो. तर ऊर्जा म्हणते, इगो नाही आहे, राग आहे. कारण तू आता म्हणालास मला तुझ्याशिवाय करमत नाही, पण तुला माझ्याशिवाय करमतं.
खोटं बोलू नकोस. 2 दिवस तर माझ्याशिवाय न बोलता, माझ्याबरोबर न येता, माझ्याबरोबर न खाता पिता राहिलास ना, आणि आता नाटकं सांगतोयस की मला तुझ्याशिवाय करमत नाही. ऊर्जा आणि शौर्य या दोघांचं पुन्हा लुटुपुटूचं भांडण होतं आणि मग हे दोघे पुन्हा एकमेकांना वचन देतात की यानंतर आपलं प्रोफेशनल लाईफ आणि आपलं पर्सनल लाईफ एकमेकांपासून वेगळं ठेवायचं. आपल्या प्रोफेशनल लाईफचा पर्सनल लाईफवर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही आणि कोणत्याही केसेसवरून एकमेकांशी भांडायचं नाही. दोघे एकमेकांच्या हातात हात देतात, एकमेकांना वचन देतात. शेवटी ऊर्जा आणि शौर्याचं भांडण संपलेलं असतं. पण आज न उद्या जेव्हा ऊर्जा हर्षवर्धनची बदनामी करेल तेव्हा शौर्याला वाईट वाटणार आणि याचा यांच्या नात्यावर काही ना काहीतरी परिणाम होईल, एवढं मात्र नक्की. इकडे दिव्या ही तिच्या रूम बाहेर येते. तिला समजलेलं असतं की ऊर्जा आणि शौर्य आजही घराबाहेर फिरायला गेले आहेत. दिव्या विचार करते, आता मी ना आईंजवळ अशीच चुगली करते ना की आई या दरवाजात येऊन उभ्या राहिल्या पाहिजे आणि जेव्हा ऊर्जा आणि शौर्य हे घरी परत येतील तेव्हा आई त्यांना रंगे हात पकडेल आणि मग आई ऊर्जाची अशी जिरवतील ना ते पाहायला मजा येईल. चल दिव्या, असं म्हणून दिव्या ही जिन्यावरून हर्षवर्धन आणि विजयाच्या रूमकडे जाते. तिला काय असुरी आनंद झालेला असतो देव जाणे. ऊर्जाला जेवढा त्रास होईल तेवढा जास्त आनंद या दिव्याला होत असतो आणि दिव्या ही आनंदाच्या भरात दरवाजावर नॉक नॉक करणार. एवढ्यात हर्षवर्धन आणि विजयाचं बोलणं तिच्या कानावर पडतं आणि दिव्याला काही कामधंदा नाही, दुसऱ्यांची बोलणी ऐकायची, चुगल्या करायच्या, एवढंच काम तिला आहे. त्यामुळे ती दरवाजाला कान लावून या दोघांचं बोलणं ऐकू लागते. इकडे विजया हर्षवर्धनला म्हणते, मला तुमच्या केसेसचं काही देणं घेणं नाही आहे. तुम्ही लवकरात लवकर त्या ऊर्जाला घराबाहेर काढावं अशीच माझी इच्छा आहे. कारण ती मुलगी मला डोळ्यासमोर सुद्धा नको आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हर्षवर्धन म्हणतो, विजया, सगळ्या गोष्टी एवढ्या लवकर होत नाही. अनेक गोष्टींसाठी वाट पाहावी लागते. सगळं होईल, तू काळजी करू नकोस. तर विजया म्हणते, अजून किती दिवस मी वाट पाहायची? उद्या वट सावित्रीचं व्रत आहे आणि मला त्या ऊर्जाला बरोबर न्यायचं नव्हतं. पण आईसाहेब, जा तिला घेऊन. तर हर्षवर्धन म्हणतो, जा ना घेऊन, काय फरक पडतो? तर विजया म्हणते, का तिला घेऊन जायचं? उद्या तिने व्रत केलं आणि तिला खरंच आशीर्वाद मिळाला, पुढील 7 जन्म शौर्य म्हणूनच नवरा मिळाला तर काय करायचं? तिला मी एक क्षण डोळ्यासमोर सहन करू शकत नाही, 7 जन्म कशी सहन करणार? दिव्या हे सगळं ऐकत असते आणि विजया हर्षवर्धनला जाब विचारते, जेव्हा तुम्ही त्या ऊर्जाला घरात घेऊन आला होता तेव्हा तुम्ही मला एक वचन दिलं होतं, ते कदाचित तुम्ही विसरताय. तुम्ही मला सांगितलं होतं की 10 दिवसांच्या आत तुम्ही ऊर्जाला या घराबाहेर काढणार. हे ऐकून दिव्याला जबर धक्काच बसतो. दिव्याला हे माहीत नसतं, आता तिला ते कळलंय. विजया म्हणते, आणि तुम्ही शिर्केंना सुद्धा हेच सांगितलंय, ते सुद्धा मला माहिती आहे. हे ऐकून दिव्या खूप खुश होते. मोठी लॉटरी आपल्या हाती लागली आहे असं तिला वाटतं. हर्षवर्धन चिडून म्हणतो, विजया, मी जे काही बोलतो ना ते अतिशय विचार करूनच बोलतो. ते शक्य आहे की नाही हे विचार करूनच बोलतो आणि मी तुला जे वचन दिलंय ते वचन मी पूर्ण करणारच. 10 दिवसांच्या आत मी ऊर्जाला शौर्याच्या आयुष्यातून आणि या घराबाहेर काढणारच. म्हणजे या मालिकेत अजून शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नाला 10 दिवस झालेले नाही आहेत, अजून 5-6 दिवसच झाले आहेत असंच वाटतंय. आणि विजया ही आश्चर्याने आपल्या नवऱ्याकडे पाहत असते. हर्षवर्धन म्हणतो, ऊर्जा आणि शौर्याचं लग्न माझ्यासाठी तेवढंच बिनबुडाचं आहे जेवढं पद्मा आणि विक्रांतचं लग्न. एकदा पद्मा आणि विक्रांतचं लग्न लावून दिलं की मी शौर्य आणि ऊर्जाचं लग्नसुद्धा मोडणार आणि ऊर्जाला या घराबाहेर हकलणार. दिव्या हे सगळं ऐकत असते, खुश होत असते आणि विजया म्हणते, मला लवकरात लवकर अर्पिताला या घरची सून म्हणून या घरात आणायचं आहे. कारण अर्पिताची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे आणि तिला जर बरं करायचं असेल तर शौर्य आणि तिचं लग्न होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऊर्जाला तुम्ही या घराबाहेर काढा. हर्षवर्धन याचाच विचार करत असतो आणि इकडे दिव्या खूप खुश असते. KBCमध्ये 7 करोड रुपये जिंकल्याचा आनंद तिला होत असतो. ती एकदम आनंदाने जिन्यावरून खाली उतरते आणि म्हणते, वाह, आता माझ्या लाडक्या बहिणीची या घरातून लवकरच पाठवणी होणार आणि मग या घरची राणी मीच, असा विचार करून दिव्या खूप खुश असते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. विजया ही वटसावित्रीच्या पूजेसाठी एकदम सुंदर साडी वगैरे नेसून मेकअप करून तयार झालेली असते. तेवढ्यात आजी आणि हर्षवर्धन तेथे येतात. हर्षवर्धनला बाहेर मिटिंगला जायचं असतं
आणि विजया त्याला म्हणते, अहो डबा घेऊन जा. हर्षवर्धन म्हणतो, डबा नकोय. विजया त्याला सांगते, तुमच्या आवडीचे पराठे बनवले आहेत, तुम्हाला खायचे असतील ना, घेऊन जा. हर्षवर्धन म्हणतो, नकोय, तू खाऊन घे. तर विजया म्हणते, अहो आज माझं वट सावित्रीचं व्रत आहे, मी कसं खाणार. हर्षवर्धन म्हणतो, व्रत पुन्हा एकदा उपवास ठेवला का. विजया तुला किती वेळ सांगितलंय उपवास करत जाऊ नको, तुझं बीपी लो होतं, या उपवासामुळे तुला त्रास होईल. विजया एकदम लाडात आलेली असते. कधी नव्हे ते या दोघांचा सुद्धा रोमांस दाखवतात. विजया विचारते, मी कोणती साडी नेसली आहे, आठवतं का. हर्षवर्धनला काय आठवत नाही आणि हर्षवर्धन विचारतो, कोणती साडी नेसली आहे. तर विजया सांगते, अहो ही माझ्या वाढदिवसाची साडी आहे, तुम्हीच गिफ्ट केली होती ना. हर्षवर्धन म्हणतो, मला नाही आठवते. तर आजी म्हणते, अरे हर्षवर्धन, तुझी बायको आज इतकी सुंदर दिसतीये, इतकी छान तयार झाली आहे, तिचं कौतुक तर कर. तेवढ्यात आदित्य तेथे येतो. हर्षवर्धन म्हणतो, आईसाहेब आमच्या लग्नाला 40 वर्ष झाली आहेत आणि 40 वर्षात मी रोज सकाळी उठून तिचं कौतुक करू का, ती किती छान दिसतीये, कशी दिसतीये. तेवढ्यात आदित्य म्हणतो, बाबा आज तर आपल्या ऑफिसला सुट्टी आहे, कोर्टातसुद्धा सुट्टी आहे, पण तुम्ही कुठे चाललात, आपल्याला ऑफिसला जायचं नाही आहे ना. हर्षवर्धन सांगतो, तुम्ही कुणीही येऊ नका, माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, मी चाललो आहे. असं म्हणून हर्षवर्धन सगळ्यांना बाय बाय करतो आणि तेथून निघून जातो. तेवढ्यात दिव्या तयार होऊन येते. ती सुद्धा छान दिसत असते. दिव्या म्हणते, आईसाहेब चला ना लवकर, सकाळचे 10 वाजलेत तरी मला खूप भूक लागली आहे, पोटात कावळे ओरडताय. आजी आणि विजया हसू लागतात. तर लगेच आदित्य म्हणतो, अरे वा दिव्या, तू तर आज किती छान दिसतीयेस. दिव्या विचारते, खरंच. आदित्य म्हणतो, हो ना, ते छान केस बांधलेत, किती छान पारंपरिक लुक केलाय, नाहीतर नेहमी त्या रंगबिरंगी रंगाच्या साड्या, ते रंगबिरंगी कानातले, त्या केसांच्या लटा सगळीकडे उडताय, एकदम घाणेरडा अवतार असतो, आज तू मात्र छान दिसतीये. दिव्या विचारते, अरे वा, तुझं तर माझ्याकडे खूप बारीक लक्ष असतं. आदित्य म्हणतो, तेच ना, लक्ष ठेवावंच लागतं, हे कोणतं ध्यान आपल्या पदरात पडलंय असा विचार सतत माझ्या मनात असतो. आदित्य हसू लागतो. दिव्या म्हणते, आईसाहेब पहा ना कसं बोलतोय. आजी म्हणते, आदित्य काय छळतोय तिला, छान दिसते ती, तिचं कौतुक कर. तेवढ्या शौर्यसुद्धा तेथे येतो. आदित्य म्हणतो, दिव्या तू एक काम कर, तू काहीतरी खाऊन घे बरं. दिव्या खुश होऊन म्हणते, अरे वा, आज बायकोची खूपच काळजी वाटतीये. आदित्य म्हणतो, तुझी काळजी नाही वाटत आहे, तू उपवास ठेवला आणि 7 जन्म मीच तुझा नवरा म्हणून आलो तर 7 जन्म कोण तुला सहन करेल, म्हणून सांगतोय खाऊन घे, व्रत करू नको. दिव्या आणखीनच चिडते. विजय आणि आजी हसू लागतात. शौर्य विचार करतो, ऊर्जा अजून तयार होऊन का नाही आली आहे, ऊर्जा ही पूजा करणार आहे की नाही, व्रत ठेवणार आहे की नाही. आणि आदित्य विचारतो, काय रे शौर्य, कसला विचार करतोय. शौर्य म्हणतो, नाही काही नाही. आणि तो विजयाला विचारतो, मॉम तुम्ही निघाल्यात का पूजेला, मी तुम्हाला ड्रॉप करू का. विजया म्हणते, काही गरज नाही आहे, ड्रायव्हर आहे ना, तुम्ही दोघे नाश्ता करून घ्या. शौर्य म्हणतो, तुम्ही दोघीच चाललात का, ठीक आहे, दोघी चाललात ना तरी मोठी गाडी घेऊन जा. विजया म्हणते, ठीक आहे. शौर्य हा ऊर्जा का येत नाही आहे हाच विचार करत असतो. आणि आजी विचारते, काय रे शौर्य, ऊर्जा पूजा करणार नाही आहे का, ऊर्जा कोठे. शौर्याला काहीच माहीत नसतं. विजयाला तर आनंद झालेला असतो. विजया विचारते, काय झालं शौर्य, ऊर्जा पूजा नाही करणार आहे. मला काही हरकत नाही आहे बाबा, कारण आजकालच्या मुलींना हे सगळं आवडत नाही, मग तिने पूजा केली काय नाही केली काय काही फरक पडत नाही. शौर्यला काही माहीतच नसतं. दिव्या सांगते, मला नाही वाटत ऊर्जा पूजा करेल, कारण ती तिच्या केसेसचा काहीतरी अभ्यास करत होती, कागदपत्र घेऊन बसली होती. विजया खूप खुश होते आणि म्हणते, चला मग आपण दोघीच जाऊया. आणि तेवढ्यात आजी सांगते, ती पहा ऊर्जा आली आहे तयार होऊन. ऊर्जा अतिशय सुंदर साडी नेसून, दागिने घालून, पारंपरिक लुकमध्ये तयार होऊन आलेली असते आणि शौर्य तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. आजीला खूप आनंद होतो, पण दिव्या आणि विजयाच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी शौर्य आणि ऊर्जामधलं भांडण मिटलं, ते पाहून बरं वाटलंय आणि ऊर्जा ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी सुद्धा तयार झाली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू ऊर्जा, विजया, दिव्या सगळ्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जातील आणि तेथे चक्क अर्पिता येईल.
विजया विचारेल, तू येथे का आली आहेस? तर अर्पिता सांगेल, आज वटपौर्णिमेची पूजा आहे ना, मी शौर्यासाठी व्रत ठेवलं आहे. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्का बसणार आणि विजया ही अर्पिताला पूजेसाठी घेऊन जाईल. आणि तेवढ्यात दिव्या ही ऊर्जाला सांगेल, ऊर्जा ही तुझी पहिली आणि शेवटची वटपौर्णिमा आहे, कारण सासरीबुवा आणि सासूबाईंनी तुला 10 दिवसांच्या आत घराबाहेर काढायचं ठरवलं आहे. आता तू या घरात काही टिकणार नाही आहे. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्का बसेल. तिला विजया आणि हर्षवर्धनचा खूप राग येईल की ही किती कपटी कटकारस्थानी माणसं आहेत आणि स्वतःच्याच मुलाच्या लग्नाचा बाजार त्यांनी मांडला आहे, लग्न मोडायचा विचार करताय. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.